हिंदी चित्रपट यंगिस्तान हिरो जॅकी भगनानी, वडिलांच्या भूमिकेत बोमन इराणी, दशरथ कौल म्हणून. मृत्यूशय्येवर असताना आपला मुलगा अभिमन्यू कौल म्हणजे जॅकी याला टोकियोहून बोलवून घेत अचानक राजकारणात तुला यावं लागेल म्हणत प्राईम मिनिस्टर बनायला मजबूर करतात. ही स्टोरी लोकांना आवडली आणि चित्रपटाला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. आता कट टू खरं खरं राजकारण. इथं अनेक तरुण आपलं आयुष्य झिजवतात, तिकीट मिळवण्यासाठी झटतात, मग प्रचार, मतदान, अनेक तडजोडी, नंतर मिळालं तर आमदार खासदार पद आणि अख्खी हयात गेल्यावर मंत्रीपद. मात्र कोणी एक असा नशीबवान असतो जो आमदार खासदार काहीच नसतो, पार्टीच्या कामातही दिसत नाही, प्रचार नाही ना निवडणुकीचं रिंगण नाही, स्पर्धा नाही, थेट मंत्रीपदाची शपथ घेतो, तेही जीन्स आणि शर्टमध्ये. ही गोष्ट आहे बिहारच्या नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील नवोदित मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या दीपक प्रकाश यांची. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. सर्वप्रथम प्रश्न पडतो, दीपक प्रकाश कोण आहेत? हे आहेत माजी केंद्रीय मंत्री आणि जेडीयू नेते उपेंद्र कुशवाहा यांचे पुत्र. संघटन कौशल्य आणि सोशल ग्रुप नेटवर्किंगसाठी ओळख असलेले हे राजकीय दृष्ट्या मात्र महत्वाची गोष्ट ही आहे की यांनी आजही एकही निवडणूक लढवलेली नाहीये. म्हणजे ते मंत्री झाले तरी देखील त्यांनी निवडणूकच लढवलेली नाहीये. सार्वजनिक जनादेश न घेता ते थेट सत्तेत आलेत असंच म्हणावं लागेल. दीपक प्रकाश यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1989 रोजी झाला. त्यांचं शिक्षण पूर्णपणे पटनामध्ये झालंय. 2005 मध्ये त्यांनी ICSE बोर्डातून 10वी केली आणि 2007 मध्ये CBSE बोर्डातून 12वी उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांनी अभियांत्रिकीची दिशा निवडली. MIT मणिपालमधून कम्प्युटर सायन्समध्ये BTech पूर्ण केलं. 2011 मध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि 2013 पर्यंत ते सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होते. नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि वडिलांच्या संघटनात्मक कामात त्यांनी थोडीफार 2020 पासून मदत करायला सुरुवात केली. म्हणजेच तंत्रज्ञानाची जाण असलेला, अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला एक तरुण नेता म्हणून आज बिहारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदावर दाखल झालाय याचा आनंद आहे. मात्र आता या येत्या 6 महिन्यामध्ये काय काय घडामोडी घडतील याकडे बिहारच्या जनतेचं देखील लक्ष लागून राहिलेलं असेल. आता आपल्या मनातील प्रश्न जो अगदी नैसर्गिक आहे तो म्हणजे निवडणूक न लढवता मंत्री कसा? भारताचं संविधान स्पष्टपणे सांगतं की मंत्री होण्यासाठी MLA असणं आवश्यक नाहीये, परंतु मंत्रीपद स्वीकारल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्या व्यक्तीला विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य व्हावंच लागतं. म्हणून दीपक प्रकाश यांच्यासाठी पुढील 6 महिने अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. उपनिवडणूक किंवा विधान परिषद या 2 मार्गांपैकी एक निवडून त्यांना सदनात प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यांना मंत्रीपद देण्यामागं राजकीय विश्लेषण 3 मोठ्या कारणांकडे बोट दाखवतात. कुशवाहा समाजाचा एकतर मोठा प्रभाव आहे. बिहारमध्ये कुशवाहा समुदाय हा खूप मोठ्या प्रमाणात आणि निर्णायक समाजगट मानला जातो. या समाजाचं प्रतिनिधित्व वाढवण्याकरता आणि त्यांना सरकारकडे आकर्षित ठेवण्यासाठी हा मोठा राजकीय सिग्नल आहे असं काही जण मानतात. उपेंद्र कुशवाहा यांचा दबाव आणि राजकीय वाटाघाटी हे दुसरं कारण आहे. उपेंद्र कुशवाहा हे बिहारच्या सत्ता समीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना राजकीय दृष्ट्या सॅटिस्फाय केले गेले आणि त्यांचा समाजगट सरकारच्या बाजूला ठेवला गेलाय असं म्हटलं जातं. नितीश कुमार BJP यांच्यातील ताळमेळ राखण्यासाठी सुद्धा हा महत्वाचा निर्णय आहे असं बोललं जात आहे. सध्या बिहारची सत्ता अतिशय नाजूक समीकरणांवर उभी आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. नितीश कुमार यांच्यावर BJPचा आणि BJPवर नितीश कुमार यांचा दोन्ही बाजूनी दबाव आहे. या दरम्यान जातीय समीकरण नीट ठेवणं अत्यंत महत्वाचं होतं. दीपक प्रकाश यांची नियुक्ती हा सत्ता संतुलनाचा राजकीय उपाय मानला जातोय. आता हे मंत्रीपद दीपक यांना मिळण्यामागे काय आहेत कारण हे देखील आपण बघूयात आणि पडद्यामागे घडलेल्या घडामोडी काय आहेत तेही पाहूयात. उपेंद्र कुशवाहा यांच्या पत्नी स्नेहलता ज्या सासाराम मधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या, त्यांच्या पक्षाकडून मंत्रिपदासाठी त्यांचा विचार केला जाईल असा एक साधारण विचार होता. पण शेवटच्या क्षणी समीकरणं बदलली. या संपूर्ण घडामोडींना NDAतील जागा वाटपाच्या वेळी उपेंद्र कुशवाहा यांच्या नाराजीशी जोडून दिले गेलेलं पाहिलं जात आहे. त्यावेळी जागा वाटपात त्यांना अपेक्षित स्थान मिळालं नाही आणि त्यामुळे ते नाराज झाले होते. असं म्हटलं जातं की ही नाराजी वाढल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एक त्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत त्यांना एक MLC जागा देण्याचं आश्वासन देण्यात आलं. याच आश्वासनाचा राजकीय फायदा घेऊन उपेंद्र कुशवाहा यांनी एक मोठी राजकीय सौदेबाजी केली. जिथे ही MLC किंवा मंत्रिपदाची संधी पत्नीला मिळेल अशी चर्चा होती, मात्र कुशवाहा यांनी अंतिम क्षणी पत्नीऐवजी आपल्या मुलाला म्हणजे दीपक प्रकाश यांना मंत्रिपद मिळवून दिलं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दीपक प्रकाश कधीही निवडणूक लढवलेली नाहीये, तरी त्यांना थेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. यामागे जातीय समीकरण, कुशवाहा समाजाचा बिहारमध्ये असलेला पगडा आणि ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपला आपला विजय असा निसटता नको होता म्हणून ही तडजोड करण्यात आल्याचं कळतंय.
आता हे सगळं केल्यानंतरही एका दगडामध्ये हे 2 पक्षी मारण्याचं काम झालंय असंही बोललं जातंय. दीपक प्रकाश यांना मिळालेलं मंत्रिपद आणि या सगळ्या घटनाक्रमावर तुम्हाला काय वाटतं? राजकारणात होणाऱ्या अशा गोष्टी आणि मतदान ही लोकशाहीने होणारी लोकाधिकाराची प्रक्रिया असल्याचं जेव्हा बोललं जातं, त्यावर तुमचं मत काय? हेही आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.